सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सेक्टर 11 बेलापूर या टीमच्या माध्यमातून शंकर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकर बॅट्समन काशीद आतापर्यंत एक सामनावीराचा पुरस्कार मिळालाय बॅट्समन शंकरला. आजच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी देखील राहिली. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज प्रवीण ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल. मोरावे गावातील एक नामवंत खेळाडू म्हणून देखील हा खेळाडू परिचित आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन दिशा दिली, फटका चांगलाय, चेंडू चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकार देखील पाहायला मिळाला. चौकाराने स्कोरबोर्ड ओपन झालं. टीम बेलापूर सेक्टर 11 या टीमचं देखील बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. शंकर साठी हा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केला. डीप मध्ये फिल्डर आहे मयूर मात्रे बॉल जज करेल. अप्रतिम दर्जाची फेकी आणि ज्यावेळेस तुमची फिल्डिंग चांगली होते ना त्यावेळेस तुमच्या बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढत असतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तह साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने ज्या प्रकारे मोठा पुष्पहार निर्मित केला जातो, त्याच प्रकारे एक एक रनने स्कोरबोर्ड वाढवण्याचा प्रयत्न होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. अप्रतिम दर्जाचा झेल. अपना होता है एक रोज इंतजार सोनी, आज नहीं तो कल है तुझको तो बस मेरी होनी रे. तेनू लेके मैं जावांगा, दिल लेके मैं जावांगा, तेनू लेके मैं जावांगा. थँक यू. एक महत्वाचा विकेट या ठिकाणी प्राप्त झालाय. बॅट्समन बाद झाला 5 रनवर आणि पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळालाय. टीम सेक्टर 11 बेलापूर या टीमला न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. दीपक एक दैदिप्यमान खेळ करावा लागेल. दीपकला टीम बेलापूर सेक्टर 11 या टीमचं क्रिकेट पटलावर नेण्यासाठी भरपूर चांगला खेळ त्याला करावा लागेल या मॅच मध्ये. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. अलॉंग कार्पेट चेंडू चाललाय. डीप कव्हरला क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळाला. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. तिसऱ्या रनसाठी कॉल, परंतु अवघ्या 2च धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 7 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिले षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ आहे. या बॉलवर देखील बिगिट केलाय. यस, इट इज अ सिक्सर. देखील आला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक धाव महत्वपूर्ण असेल. टीम बेलापूर सेक्टर 11 या टीम साठी एक मोठं लक्ष सेट करायचं आहे. पुन्हा एकदा वेट अँड वॉच. खेळची संधी होती परंतु डीजे मास्टर ज्यावेळेस आम्ही सांगू तुम्हाला डीजे प्लीज त्यावेळेस तुम्ही डीजे लावा. चौकार देखील आला. चौकाराच्या साह्याने 17 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. स्पेल नंबर 2 आणि सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज नंदू यांचा पहिला बॉल मोठा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रनरमध्ये परफेक्ट वेध घेतला गेला नाही. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. 18 रन आतापर्यंत झालेत. सेक्टर 11 बेलापूर या टीमच्या धावफलकावरती. 3 ओव्हरची मॅच, किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं हे चालू सत्र आपल्याला पाहायला मिळतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, परंतु जजमेंट चुकलं. प्रयत्न चांगला केला होता प्रवीण. अप्रतिम दर्जाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली फिल्डरच्या माध्यमातून. 19 रन आतापर्यंत झालेत. गोलंदाज नंदू चांगली लेन, चांगल्या लाईनने गोलंदाजी करतोय. चांगली फिडिंग प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू चालला. डीप मध्ये फिल्डर होता. बॉल जज करेल. फक्त एकेरी धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतं. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 20 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 20 रन आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. कौतुक करावं लागेल नंदू याचं मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत त्याने रोखलंय प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनना. धावफलक धीम्या गतीने वाढताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये 17 रन आल्या, त्यानंतर कुठेतरी मोठे फटके लगावण्यापासून बॅट्समन वंचित राहिलाय. लाईन चांगली होती. जसा निर्धाव स्वरूपाचा बॉल येतोय त्यानंतर उल्वे शाखा या टीमचे संपूर्ण समर्थक, सपोर्टर एक उत्साह वाढवण्याचं काम या ठिकाणी टीम उल्वे शाखाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक सपोर्टर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरपूर महत्वपूर्ण असतो. हा बॉल देखील या क्षणाला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. बघून काळीच पण मला करतय वाचतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच पण मला करतय वाचतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. तुम बघून काळीच पण मला करतय वाचतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. येस, थँक्यू. चला 21 रन आतापर्यंत झाले. 21 आणि अवघ्या 4 धावा आतापर्यंत दिल्यात. 21 21 रन आतापर्यंत धावफलकावर. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या टीम उल्वे शाखा, मयूरदादा आणि टीम, कारण वेळेचं बंधन देखील आहे. दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला ही स्पर्धा देखील पूर्ण करायची आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाजीच्या मार्कवर मयूर मात्रे आपल्याला पाहायला मिळतील. एक क्रिकेट प्रेमी, एक चांगले खेळाडू. खुल्या गटातील रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धांमध्ये मिहिरा स्पोर्ट्स या नावाने ते संघ देखील पुरस्कृत करतात. मयूर यांचा पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर गती परिवर्तन केलं. डेपेक्षा कव्हरला फिल्डर तैनात होता, परंतु दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन 23. अवघ्या 4 धावा खर्च केल्या.
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल देखील अप्रतिम दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 23 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. तेवीस रन आतापर्यंत झालेत. कौतुक करावं लागेल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मयूर म्हात्रे आपल्या टीम साठी साकारतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि लाजवाब झेल. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. थँक्यू. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 23 रन. तेवीस धावा धावफलकावर लगावल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात, अर्थात 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चालू षटकातील पुढील चेंडू मयुराच्या माध्यमातून आलेला हा चेंडू होता. तेवढाच सुंदर फटका आपण पाहिला. स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झाला होता. चेंडूची अडवणूक झाली, फेक झाली. तत्पूर्वी धावफलकावर 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल बेलापूर सेक्टर 11 संघाच्या माध्यमातून. तेवढीच दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय उल्वे शाखा संघाच्या माध्यमातून. सुरेख चेंडू, थोडासा वळसा करणारा चेंडू होता. फलंदाजाला चकमा दिलाय. आणखीन एक फलंदाज बाद. चौथा हादरा बसतोय. 25 धावा धावफलकावर ऍड झाल्यात. 25 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने 17 धावा जमा केल्या होत्या बेलापूर सेक्टर 11 या संघाने, असं वाटलं होतं की 35 ते 40 इथपर्यंत मजल मारेल की काय हा संघ. परंतु तदनंतर जशा पद्धतीने राहुल सर गोलंदाजी झाली, दुसऱ्या षटकामध्ये मात्र 4 धावा आणि तिसरं षटक सुद्धा त्याच पद्धतीचं. या अगोदरच्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे 4 धावा खर्च केल्या आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्राचा खेळ देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन 25 रन झाल्यात आणि 26 रनचं टार्गेट असेल. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या सेक्टर 11 टीम, कारण वेळेचं बंधन आहे. सेक्टर 11 टीम, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 26 रनचं टार्गेट. डीजे आपण थांबायचं आहे आणि फिल्डिंग त्वरित लावून घ्या सेक्टर 11 टीम. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. चला 26 रनचं लक्ष.
उल्वे टीम आपण आपले ओपनर बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. सव्वीस रन झालेत आणि 27 रनचं टार्गेट असेल. चला सेक्टर 11 सीबीडी टीम बेलापूर टीम आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. सव्वीस रन 27 रनचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. मयूर आणि सुभाष ही जोडी तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज प्रशांत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. सेक्टर 11 टीम गोलंदाज सज्ज होतोय. हा बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न परंतु लाईन मिस केली. सतरा बॉल आणि आता मात्र 27 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. ऑन स्ट्राईक बॅट्समन मयूर म्हात्रे. भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये उल्वे शाखा या टीमला, कारण सुरुवातीला पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी राहिली होती. स्विच हिट केलाय. लाजवाब देखना नजाकत भरलेला स्ट्रोक. षटकार. देखील आपल्याला पाहायला मिळाला, ज्या स्विचिटने स्कोरबोर्ड ओपन केले. समीकरण बदललंय. 16 बॉल आणि आता मात्र 21 रनची गरज. कौतुक करावं लागेल. बॅट्समन मयूर म्हात्रे यांचं देखील ज्या स्विचिटने बॅट्समन मयूर म्हात्रे यांना सुपर हिट केलं. चला बॉलर आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण वेळेचं बंधन देखील आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील आपण पाहू शकतो. यस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 7 रन आतापर्यंत झालेत. 16 बॉल आणि आता मात्र 20 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय.
टीमची धावसंख्या 7 रन. नऊ रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते. 10 रन आतापर्यंत झालेत. समीकरण बदलले. अजूनही 16 रनची गरज सामना जिंकण्यासाठी. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. अजूनही 16 रनची गरज. स्ट्रायकिंगला बॅट्समन सुभाष आपल्याला पाहायला मिळतील. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधला. 10 रन आतापर्यंत झालेत. अद्याप 16 धावा पूर्ण करायच्यात. हा बॉल देखील धीम्या गतीचा. हा बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदलले. येणारे 12 बॉल आणि आता मात्र 16 रन. डीजे प्लीज. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या टीम सीबीडी सेक्टर बेलापूर सेक्टर 11. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. येणारे 12 बॉल आणि आता मात्र 16 रनची गरज. स्पेल नंबर 2 गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन. चेंडू चाललाय. पंचांचा इशारा. षटकार. थँक्यू. तर चला मेगा फायनलिस्ट टीम चा कॅप्टन आपण आमच्या व्यासपीठाच्या समोर या. कारण या मॅच नंतर लगेच मेगा फायनलची मॅच खेळवली जाईल. 10 रनची गरज अजूनही आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. फिल्डर भरपूर वेगाने धावतोय. चेंडू चाललाय 4 रन साठी सीमा रेषा पलीकडे. ओव्हर द रोप. चौकार. अजूनही 6 रनची गरज सामना जिंकण्यासाठी. चला मेगा फायनल मध्ये जो संघ दाखल झालाय त्या टीमचे कॅप्टन आपण आमच्या व्यासपीठाच्या समोर या. लगेच या ठिकाणी टॉस केला जाईल. जशी मॅच संपेल त्यानंतर ग्रँड फिनाले महावितरण चषक 2024 या पर्वाचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आक्रमकता आणि आता मात्र 2 रनची गरज. चौकार. 2024 या पर्वाचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा एक बॉल. शेवटचे 2 धावा आतापर्यंत शिल्लक असतील. पुन्हा एकदा स्विच हिट केला आणि मेगा फायनल मध्ये दाखल झालाय उल्वे शाखा संघ. चला टीम कॅप्टन. थँक्यू डीजे. चला टीम कॅप्टन आपण त्वरित या. मयूर दादा.
टीम कॅप्टन